पालेकर और उनके सामने बल्लेबाज चेतन। ध्यान से ओवर द विकेट नए और प्रारंभ करते हुए गुडलैंड पे टिप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद बैकफुट पे जाके हल्के हाथ से गेंद को पंच कर दिया था। गेंद गई है गली रीजन में, 1 रन दौड़कर अर्जित किया। दोनों बल्लेबाजों ने अपने अपने छोर यहां पे बदले हैं। इस तरीके से कुल स्कोर है 1 रन देवभूमि फाउंडेशन का। टॉस हारने के बाद गोपी दादा प्रतिष्ठान टीम के साथ खेलते हुए। और इस बार ये गेंद बाहर की तरफ निकलती हुई जगह पे खड़े खड़े आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया। गेंद ने मोटा सिरा लिया और विकेट के पीछे विकेटकीपर ने कैच लपक लिया। क्या बोलना चाहोगे विघ्नेश? पहला झटका पहुंचा है देवभूमि फाउंडेशन टीम को। बघा ऑप्शमच्या बाहेर चेंडू पिचिंग केला गेला होता आणि ऑप्शमच्या बाहेरच्या बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करत असताना सुधीर मात्र कुठेतरी गफलत झाली. बॅटची ती केज लागली आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये पहिल्याच बॉलचा सामना करत असताना सुधीर परतलाय. मोठी विकेट प्राप्त झाली, सुधीर परतलाय. पहिला धक्का लागतोय टीम बॅटिंग करत असताना देवभूमी फाउंडेशन टीम. दोन्ही टीमसाठी फार महत्त्वाचा सामना आहे सर, कारण की दोन्ही टीमने एक एक सामना गमावलाय. त्यामुळेच आता गमवण्यासारखी काही नाही, त्यामुळेच हा सामना फार इम्पॉर्टंट असेल. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद 1 असं धावसंख्या धावफलकावर लागलीत. बजाइए यश थोड़ा प्लीज. विकेट प्राप्त की है अतुल पालेकर ने और ये तीसरी गेंद काफी अच्छी सदी हुई गेंदबाजी कर रहे हैं. पहले ही गेंद से बिल्कुल अपनी लाइन और दिशा के ऊपर नियंत्रण रखा है. साइड एम एक्शन है. इस बार बैकफुट पे गए, कवर रीजन में दायरे के अंदर गेंद को खेला था. वहां के क्षेत्ररक्षक थोड़े से हड़बड़ा गए, उनके पीछे की तरफ गेंद गई. हालांकि उनके हथेली में गेंद आई थी लेकिन छिटक गई और 1 रन अर्जित किया है. यहां पे बल्लेबाज सचिन ने अपना खाता खोला है. सचिन रजत फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅन फ्रॉम वाशिगाव. आणि आज मैदानामध्ये NMTCA लीग मध्ये ज्या पद्धतीने केतन मात्रेच्या सोबत काय बॅटिंग केली होती या बॅटरने. इस बार लेंथ को देखिए, थोड़ा सा पीछे की तरफ खींचा और गेंद गुडलैंड के आगे की तरफ टिप्पा खाने के बाद नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी. अगर इस गेंदबाज को देखिए, थोड़ा सा साइड आर्म एक्शन है, काफी मजबूत कंधे और गेंदों काफी बेहतरीन अंदाज में करते हैं और यही खासियत है अतुल की. और इस तरीके से ये बिंदी निकलते हुए गेंद 4 गेंदें फेंकी है अब तक अतुल ने. केवल 2 रन खर्च किए और 1 सफलता उन्होंने प्राप्त की है. काफी बेहतरीन उमदा गेंदबाजी करते हुए अतुल दानिया से ओवर द विकेट. इस बार गेंद आने का इंतजार किया, बैकफुट पे गए और शॉर्ट आर्म पुल कर दिया गेंद को. मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर चली गई गेंद और ये 4 रन. बजाइए आज यश. पहिला चौकार आलाय. अखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला येऊन त्यांनी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या लगत स्ट्रोक खेळला आणि खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. पॉवर प्लेचा अगदी यशस्वी फटका मानावा लागेल. इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेचा फायदा करावा लागेल. पण अतुल भालेकर मागच्या मॅचमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती. जरी सामना गमावला होता तरी देखील अतुल भालेकरने आपल्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये इम्प्रेस केलं होतं. या ओव्हरमध्ये देखील तेच करावं लागेल. इस ओवर की अंतिम गेंद थी. फिर एक बार इस गेंद को ऑफ टर्म के बाहर की तरफ रखा. वाइड यॉर्कर गेंद थी. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था लेकिन कदम नहीं चल रहे. यहां पे बल्लेबाज चेतन चिंचकर के अपने जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास किया और ओवर की समाप्ति हुई है. पहला ओवर पावर प्ले का समाप्त हुआ है. अतुल ने 1 ओवर गेंदबाजी की, 6 रन खर्च किए और 1 सफलता प्राप्त की. जिस तरीके से आपने बात छेड़ी विघ्नेश की, पावर प्ले में रन मुकम्मल होने चाहिए और रन नहीं बने, ये सबसे बड़ा दुर्भाग्य है. अगर कहा जाए तो
ये जो टीम यहाँ पे खेल रही है देवभूमि फाउंडेशन की, पिछले मुकाबले में भी हमने देखा था इसी तरीके का प्रदर्शन, और इस मुकाबले में भी अब तक उन्होंने अपनी गलती में सुधार नहीं लाया है विघ्नेश। डेफिनेटली एक पण कौतुक करावं लागेल गोलंदाज अतुल भालेकरचं, की आतापर्यंत जर पाहिलं तर सगळेच बॉल ऑफस्टम्पवर मारा ठेवला गेला. ही चांगली रणनीती, आणि ही रणनीती घेऊन गोपीदादा प्रतिष्ठान टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे अतुल भालेकरने. फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय सचिन मोरे. अतुल भालेकर आणि सचिन मोरे यांच्या दोन गोलंदाजाचे 4 षटकं अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले होते मागच्या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेस केले अतुल भालेकरने, फक्त 6 धावा खर्च केलेत आणि बॅट्समन सुधीरला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. सचिन मोरे आ रहे गांव वाले छोर से, यानी कि कोपर खेरना गांव एंड की जानब से दाहिने से राउंड द विकेट नया और प्रारंभ करते हुए ये गेंद देखिए टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई, बल्लेबाज ने बल्ला जरूर चलाया था लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं, फुटवर्क का इस्तेमाल नहीं कर रहे बल्लेबाज. क्षेत्ररक्षण देखिए विकेट कीपर काफी दूर खड़े, एक शॉर्ट थर्ड मैन, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर, एक मिड ऑफ. इस बार बैकफुट पे गए, कट कर दिया है गेंद को और अपने शरीर से दूर जरूर खेला लेकिन गेंद डीप बैकवर्ड पॉइंट लाइन के बाहर चली गई और ये 4 रन यहाँ पे प्राप्त किए. बजाइए डीजे. मध्ये याच मैदानावर NMTC चॅम्पियन्स प्रीमियर लीग आपण अनुभवली आणि त्या प्रीमियर लीगमध्ये काय बॅटिंग केली होती सचिन रजतने. आणि या मॅचमध्ये देखील अभि फ्रॉम द बॉडी शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. एनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. इस बार मिस टाइम किया है स्ट्रोक को सचिन रजत ने. गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ के क्षेत्ररक्षक के बिल्कुल गोदी में जाके थमा गई और इस तरीके से ये दूसरा झटका पहुंचा है देवभूमि फाउंडेशन टीम को. गोपी दादा यहाँ पे टॉस जीता और पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया. ये खराब क्रिकेट है जहाँ पे क्षेत्ररक्षण लगाया हुआ है. आप देख रहे हो कैलकुलेटेड क्रिकेट खेलनी चाहिए. पावर प्ले का ये ओवर था जिसमें ज़्यादा से ज़्यादा रन मुकम्मल होने चाहिए थे. हालांकि एक चौका निश्चित रूप से आपने जड़ा था लेकिन उसके बाद जहाँ पे क्षेत्ररक्षक खड़ा है उसके गोदी में जाके गेंद थमा गई और इस तरीके से यहाँ पे 10 रन के कुल योग पे दूसरा विकेट देवभूमि फाउंडेशन ने गंवाया. विघ्नेश डेफिनेटली मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चौकार जरूर बॅटमधून आला होता पण अतिघाई संकटात नाही असं नेहमी म्हटलं जातं. टायमिंग होऊ शकलं नाही आणि लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फलंदाज सचिन रजत परतलाय. पण पाहू शकाल चेतन चिंचवळकर तो कोल्हापूरचा खेळाडू आहे आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. 2 गडी बाद 10 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना कुठेतरी टीम अडचणीमध्ये आहे. देवभूमी फाउंडेशन हा संघ बॅटिंग करत असताना सचिन मोरे की गेंद हवा में है और कवर के क्षेत्ररक्षक ने 30 गज के दायरे के बाहर जाके यहाँ पे एक कैच लपक लिया और इस तरीके से देखिए तू चल मैं आया, ऐसी परिस्थितियां अब है यहाँ पे. अगर देखा जाए तो देवभूमि फाउंडेशन टीम की 3 झटके उन्हें लगे और दूसरा ओवर पावर प्ले का यहाँ पे फेंका जा रहा है. कोई भी गेम प्लान नहीं यहाँ पे नजर आ रहा है क्योंकि एक मैच आपने गंवाया. अगर अब यहाँ पे जो टीम हारेगी वो सीधा घर चली जाएगी. क्या लग रहा है विघ्नेश? डेफिनेटली खराब क्रिकेट म्हणावं लागेल देवभूमी टीमच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर शॉर्ट सिलेक्शन फार खराब आहे. हा स्ट्रोक देखील अगदी हवेत खेळला होता आणि आपण पाहिलं तर कव्हर रिजनमध्ये संदेश गोंधळी जो बामण डोंगरीचा एक प्रमुख खेळाडू आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानाच्या आतमध्ये. आणि तिसऱ्या विकेटचं पतन. 10 धावा 3 गडी बाद अशी खराब सुरुवात म्हणावी लागेल देवभूमी फाउंडेशन टीमची प्रथम बॅटिंग करत असताना. विघ्नेश आपको याद होगा आज सुबह का जो मुकाबला था देवभूमि फाउंडेशन बनाम अफजल 11 महाड़, इसमें भी कुछ परिस्थितियां उस मुकाबले में उसी तरीके की थी जिस तरह से अब परिस्थिति है यहाँ पे देवभूमि फाउंडेशन की. और देवभूमि फाउंडेशन के लिए उनके जो कप्तान अब मैदान में उतरे मोरकल, जिन्होंने 50 रनों की धुआंधार पारी खेली थी. अब यहाँ पे देवभूमि फाउंडेशन का टीम मैनेजमेंट देवभूमि की टीम चाहेगी कि उसी तरीके का क्रिकेट यहाँ पे मोरकल खेले और अपने टीम को एक सम्मानजनक स्कोर की ओर ले जाए. देखते हैं क्या कुछ होता है. बहरहाल यहाँ पे दूर वाले छोर से गेंदबाजी करते हुए गेंदबाज सचिन.
इस बार देखिए ये गेंद और ये हैट्रिक यहाँ पे मुकम्मल की है गेंदबाज सचिन मोरे ने। क्या गेंदबाजी की है, देखिए फ्लाइंग स्वीप करने का प्रयास किया था, यहाँ पे पूरी तरह से नीचे फिसल गए, गेंद उनके कमर से लिपट गई और एम्पायर की नजर बिल्कुल पार की नजर खेल के ऊपर। गेंद देखिए स्टंप की तरफ जा रही थी, बिल्कुल एंगल में पाए गए और एम्पायर का निर्णय आउट। और इस तरीके से ये चौथा झटका पहुंचा है। इस तरीके से ताश की पत्तों की तरह ढहती हुई यहाँ पे नजर आ रही है टीम देवभूमी फाउंडेशन की। हॅट्रिक साधली गेली आहे, लगातारच्या 3 बॉलवर 3 विकेट्स घेण्याचा कारनामा केलाय आणि आपण जर पाहिलं तर 3 गडी बाद मॉर्कल बाद झालाय, जो मागच्या मॅचचा हिरो होता, ज्याने अर्धशतक झळकवलं होतं आणि या मॅचमध्ये अगदी शून्यावर परतलाय। लगातारच्या 3 बॉलवर 3 विकेट, सचिन मोरेचं कौतुक करावं लागेल, कारण की आता जखडून ठेवलंय। पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 10 वर 4 गडी बाद अशी बिकट आणि खराब अवस्था म्हणावं लागेल देवभूमी फाउंडेशन टीमची। बॅटिंग करत असताना खराब क्रिकेट, आतापर्यंत कुठलाही बॅट्समन या मैदानाच्या आतमध्ये या क्रीजमध्ये अगदी थांबला नाही, त्यामुळेच कुठेतरी तू चल में आया असं चित्र पाहायला मिळते। 4 गडी बाद 10 धावा। ये जहन में अच्छी तरह से रखना चाहिए कोई भी टीम जो शिरकत कर रही है मैदान के बीच में कि 6 ओवरों का ये मुकाबला है। क्रिकेट ये सिर्फ अगर आपने देखा होगा क्रिकेट को, तो क्रिकेट सिर्फ मारने का गेम नहीं है, आप दिमाग से भी क्रिकेट खेल सकते हो, आहिस्ता आहिस्ता एक पार्टनरशिप भी बिल्ड कर सकते हो। देखते हैं क्या कुछ कर पाते हैं यहाँ पे। बहरहाल 4 विकेटों का पतन हुआ है। इस बार उल्टा बल्ला चला था लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। गेंद काफ़ी तेजी के साथ ऑफ स्टंप के बाहर से विकेट कीपर के हाथ में जाती हुई ओवर की समाप्ति हुई है। 2 ओवरों के समाप्ति के बाद देवभूमि फाउंडेशन का कुल स्कोर है। गोपी दादा प्रतिष्ठान टीम के कप्तान ने टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करते हुए 10 रन जबकि 4 विकेटों का पतन हुआ है। अभी भी 24 गेंदें आनी शेष है और देखते 24 गेंदों में और यहाँ से कितने रन बटोर पाते देवभूमी के बल्लेबाज विघ्नेश। डेफिनेटली 10 वर 4 गडी बाद अशी खराब अवस्था आहे आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे, पहिल्या ओव्हरमध्ये अतुल भालेकरने सुपर बॉलिंग केली, त्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केलेत, 1 गडी बाद केलेत आणि सचिन मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकसाठी आला आणि 4 धावा देऊन त्याने 3 म्हणजेच या स्पर्धेतली हॅट्रिक साधली गेली आपल्या गोलंदाजीमध्ये। 4 गडी बाद टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर पुन्हा एकदा गोलंदाजीचा क्रम तसाच चालू ठेवलाय। अतुल भालेकर तिसऱ्या ओव्हरमध्ये घेऊन येतील गोलंदाजी ट्रॅकवर। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सूर्या नायडू येतोय, तो खेळाडू जर पाहिला तर शिवडीकडून बिलॉंग करतोय आणि चेतन चिंचकर ला चांगली बॅटिंग करावी लागेल, सलामीवीर म्हणून तो आलाय अतुल भालेकर। यावेळी देखील प्ले इन मिस। अतुल भालेकरची गोलंदाजी ॲक्शन जर पाहिली तर साईड आर्म ॲक्शन आहे, त्यामुळेच एक अँगलने चेंडू जातो आणि कधी कधी चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, त्यामुळेच अतुल भालेकर नेहमीच ग्रामीण क्रिकेट असेल किंवा खुल्या गटातील क्रिकेट असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धा असतील त्यामध्ये खेळत असताना किफायती गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं। बिल्कुल अनुशासन नजर आ रहा है इनकी गेंदबाजों में और इनका टिप्पा जो है ये काफी बेहतरीन है, काफी तेजी के साथ गेंद को मूव कराते हैं विकेटों के दोनों तरफ। पुन्हा एकदा त्याच दाटणीचा चेंडू पाहायला मिळते, लगातारची 2 डॉट बॉल येत असताना प्रेशरमध्ये आहे देवभूमी फाउंडेशन टीम। धावांसाठी जगडावं लागते, धावांसाठी अगदी त्यांना धावाधावी करावी लागते। या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजी हवी राहिली, गोलंदाजीमध्ये अतुल भालेकर असेल किंवा सचिन मोरे असेल, या दोन्ही गोलंदाजांनी प्रभावित गोलंदाजी केली। बिल्कुल बहुत ही उम्दा बॉलिंग एक्शन और उसी तरीके की किफायती गेंदबाजी करते हुए अतुल भालेकर। इस बार बैकफुट पे गए, हालांकि खेलना चाहते थे, ऑफ साइड में गेंद ने मोटा सिरा लिया और थर्ड मैन रीजन में गई और ये 4 रन। बजाइए डीजे। चेंडू जातोय फ्लाय स्लिप मधून फरार होतोय, आउटफील्ड फास्ट आहे, 4 धावा मिळतील। धावा येणं गरजेचं आहे, धावा कशा येऊ दे, त्यासाठी देवभूमी फाउंडेशन टीमसाठी हा खरंच एक चांगला चौकार मांडावा लागेल। 4 धावा मिळतील। यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोचेल का? अगदी राज गोटणकरने खूप चांगला झेल पकडला जातोय।
हे चंदन तलवारने झेल पकडला आणि चेतन चिंचकरला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय तब्बल 5वा. 14 या आकड्यावर 5 गडी बाद 14 धावा. बिकट अवस्था है, खराब अवस्था है. बिल्कुल बहुत ही लचर प्रदर्शन करती हुई यहाँ पे अगर देखा जाए तो देवभूमि फाउंडेशन की टीम किसी भी तरीके का कोई रणनीति यहाँ पे उनकी नजर नहीं आ रही है. बजाइए डीजे यश. म्हात्रे सर का कल जन्मदिन है 25 दिसंबर. तो यहाँ पे बताया गया है कि किसी भी तरीके से कोई भी गुलदस्ता या फिर कोई भी केक मत लाइए. आप शुभेच्छा देने के लिए निश्चित रूप से आइए, लेकिन कोई भी गुलदस्ता या फिर कोई भी केक लाने का प्रयास मत करिए. मेरी प्रवीण दादा के जो तमाम दोस्त यार है, जो उनके कार्यकर्ता है, इन सभी से गुजारिश है. विघ्नेश. 5 गडी बाद टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अयाज फलंदाजीसाठी आलाय. अगदी चेतन परतलाय. अतुल भालेकर काय गोलंदाजी करतोय, लाजबाब गोलंदाजी. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. लेग बायच्या स्वरूपात एका धावासाठी झगडावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय, प्रयत्नाची कष्ट करावी लागते देवभूमी फाउंडेशन टीमला. या मॅच मध्ये दबाव आहे ना, तो दबाव अगदी स्पष्ट दिसतोय देवभूमी फाउंडेशन टीमकडे. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर 5 प्रमुख फलंदाज परतल्यानंतर या दबावामध्ये आता बॅटिंग करावी लागेल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ. अतुल भालेकरने अप्रतिम गोलंदाजी केली. इथे स्ट्रोक चांगला लगवला गेला आहे. कव्हर रिझर्व मध्ये आपण पाहिलं जर जयेश पाटील पाहायला मिळते. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. तब्बल 16 या आकड्यावर. 16वा धावा दाखल लागलेत. अतुल भालेकर मनपूर एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय. 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा, 5 गडी बाद. देवभूमी फाउंडेशन या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. बिल्कुल विघ्नेश, अगर 18 गेंदे शेष है, यहाँ से अगर और 50 रन मुकम्मल कर पाने में किसी तरीके से देवभूमि फाउंडेशन की टीम अगर सफल हो पाई तो निश्चित रूप से उनके जो गेंदबाज है उन्हें थोड़ा सा इस मैच में कुछ करने का अवसर मिलेगा. वरना ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा हो जाएगा, क्योंकि हम सभी जान रहे हैं कि गोपी दादा प्रतिष्ठान की टीम कितनी सशक्त और मजबूत है. बजाइए यश. थँक यू. थँक्यू यश आणि थँक्यू व्हेरी मच रोहित. आमचा जो ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये देतो. थँक्यू व्हेरी मच रोहित. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ऑल इंडिया ओपन क्रिकेटचा हा महाकुंभ आणि या महाकुंभमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धर्मवीर चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही पाहताय. इम्पॅक्ट प्लेअर वापरला गेला आहे. टीम गोपीदादा प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून अतुल भालेकर ज्याच्या स्पेलमध्ये 2 ओव्हरमध्ये 11 धावा झाल्या, त्यानंतर मात्र प्रफुल्ल हा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम रायगड हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये जात असताना षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सचिन मोरे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इससे पहले ओवर में यानी कि दूसरे पावर प्ले के ओवर पे सचिन मोरे ने हैट्रिक मुकम्मल की थी. ये गेंद इस बार घूमकर अंदर की तरफ आती हुई भवरे की तरह
लेग ब्रेक होती हुई बैकफुट पे जाके गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे आड़े बल्ले से बल्लेबाज सूर्या नायडू, और आउट होके वापिस जा रहे। यहाँ पे देखिए परेशानी का सबब बन चुकी है बल्लेबाजी। अगर देखा जाए तो देवभूमि फाउंडेशन टीम की उनके 6 विकेटों का पतन हुआ है और कुल स्कोर है 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर। डीजे बजाइए यश। इस बार देखिए उल्टा बल्ला चलाया था, गेंद कदमों से लिपट गई, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया, बिंदी निकलती हुई गेंद। विघ्नेश आतापर्यंत सचिन मोरेने 11 बॉल हाताळले, त्यामध्ये 5 धक्के दिलेत आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी म्हणावं लागेल सचिन मोरेची. गोपीदादा प्रतिष्ठान टीमसाठी महत्वाच्या मॅच मध्ये ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्र आहे, वन बाउंस सीमारेषे पलीक या 7 धावांची षटकार येतोय. हा षटकार येतोय बॅटर वैभव भोसलेच्या बॅट मधून षटकार आलाय. हा महत्वाचा षटकार असेल. आई एकविरा देवीचे भक्त आहेत आणि त्यांची डिमांड होती की हे गाणं लावा. आणि मॅचकडे पण जाऊया. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 वर 7 गडी बाद. उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या 12 बॉलमध्ये किती धावा कराव्या? 30, 35 तर 50 पर्यंत जेमतेम मजल मारेल. पण या मॅचमध्ये आता मोठे मोठे फटके खेळावे लागतील. वैभव भोसलेच्या बॅटमधून षटकार आलाय आणि असे षटकार आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये करावे लागतील. सर बिल्कुल विघ्नेश, यहाँ पे देखिए गोपीदादा प्रतिष्ठान की टीम काफ़ी तगड़ी टीम है, सारे युवा खिलाड़ी है, एक से बढ़ के एक ऑलराउंडर इस टीम के पास है। तो
ये मुकाबला अगर देखा जाए तो बिल्कुल एक तरफा होगा, लेकिन कहते हैं ना कि क्रिकेट में जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक कुछ भी कहना मूर्खता की बात होती है। नया और प्रारंभ करने के लिए समर्थ कड़ू, देखिए किस तरीके से गेंद को हवा दी थी, हल्के हाथ से गेंद को खेला है। गेंद जा रही है वाइडिश मिड ऑन रीजन में, दायरे के अंदर की तरफ लॉन्ग ऑन से दौड़ के आए थे क्षेत्ररक्षक। 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर है देवभूमि फाउंडेशन टीम का 23 रन। या समर्थ कडू गोलंदाजी ट्रॅकवर आल्यात. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. 40+ क्रिकेट ते खेळतात आणि ग्रामीण क्रिकेट, उरणचं क्रिकेट ज्याने गाजवलं. लगातारच्या उरण प्रीमियर लीगमध्ये नेहमीच मॅन ऑफ द सिरीजच्या दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि भरपूर प्रभावशाली खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना 5व्या षटकामध्ये पिच के कोने से की हुई गेंद थी और इस गेंद को डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड लाइन की तरफ गेंद जा रही है। डीप कवर से क्षेत्ररक्षक दौड़ के गए, गेंद को उठाया, थ्रो किया, तब तक 2 रन दौड़कर अर्जित किए दोनों बल्लेबाजों ने। अगर देखा जाए समर्थ कड़ू को तो काफ़ी बड़ा अनुभव है। अगर 40+ के वे खिलाड़ी है तो कई अरसे से उन्होंने क्रिकेट खेली है और भली बात ही जान रहे कि किस तरीके से किस टिप्पे के ऊपर और किस दिशा के साथ गेंदबाजी करनी चाहिए। हवा देना भी एक जिगर का काम होता है। इस बार उल्टा बल्ला चला, स्विच हिट किया है और गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड लाइन के बाहर और ये 6 रन। बहुत ही ये इस गेंद को लॉन्ग ऑफ रीजन में खेला और ये 6 रन। बैक टू बैक 2 सिक्सर जड़ दे यहाँ पे बल्लेबाज वैभव ने। बहुत उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं वैभव, बिल्कुल बल्ले के बीचों बीच गेंद लग रही है, सूझबूझ भरी पारी खेलते हुए। और कुल स्कोर है 31 रन देवभूमि फाउंडेशन का। यस, वैभवने आता आक्रमणाला सुरुवात केली. वैभवच्या बॅटमधून तिसरा षटकार येतोय. टीमची धावसंख्या अगदी झपाट्याने वाढते आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल, कारण की धावांसाठी जी धावाधाव सुरू होती आता त्या धावांचा वेग वाढवण्याचं काम वैभव करत असताना वैभव भोसले आपल्या टीमसाठी 37 धावा, धावसंख्या 50, 55, 60 पर्यंत मारावं लागेल, कारण की मागच्या मॅचमध्ये 64 धावा डिफेंड झाल्या होत्या. त्यामुळेच या मॅचमध्ये 50+, 60+ हा अगदी स्कोर अगदी डोक्यात घेऊन बॅटिंग करावी लागेल. पण इम्प्रेसिव्ह कामगिरी केलीत वैभव भोसलेने. ज्या पद्धतीने 3 षटकार लगवलेत आपल्या टीमसाठी, 6 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिलं आणि मोक्याच्या ठिकाणी आता षटकार येताना दिसतात. ती टीमची धावसंख्येचा वेग वाढवताना दिसतात. समर्थ कड़ू की है गेंद, फिर एक बार फ्लाइट दी हुई गेंद थी, नो मैंस लैंड गेंद गिरेगी डीप स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के दरमियान गेंद गिरी और इस दरमियान दौड़कर 2 रन अर्जित किए बल्लेबाज वैभव। 7 गेंदों में 22 रनों की पारी खेल रहे हैं और अपनी तरफ से पूरा प्रयास कर रहे हैं कि किसी तरीके से अपनी टीम देवभूमि फाउंडेशन को किसी तरीके से 50 की तरफ ले जाया जाए। देखते हैं कहां तक सफल हो पाते हैं। इस बार फिर एक बार नो मैंस लैंड में गेंद जा रही है, डीप स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के दरमियान गेंद गई। वहां पे जो क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक है उसके पीछे और दौड़कर यहाँ पे रन मुकम्मल किए 3। इस तरीके से 3 रनों के साथ कुल स्कोर है 42 रन। 5 ओवरों की समाप्ति हुई है। अब देखते हैं विघ्नेश, यहाँ पे देखना यही लाजमी है क्या 50 रन बनते। येस, मागच्या ओव्हरमध्ये समर्थ कडूने 20 धावा खर्च केल्यात, म्हणजेच 20 धावांचं षटक आलं आपल्या टीमसाठी फार महत्त्वाचं आहे. आणि वैभव भोसले चांगली बॅटिंग करतोय. 8 बॉलमध्ये 25 धावांचं योगदान देतो. 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 4 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. आमचे प्रवीण दादा मात्र यांचा वाढदिवस आहे आणि
ज्या पद्धतीने प्रदीप सरांनी सूचना दिल्या होत्या की तुम्ही पुष्पगुच्छ किंवा केक आणून वाढदिवस सेलिब्रेट करू नका, तुम्ही या भेटायला आणि परस्पर मला शुभेच्छा द्या, अशी सगळ्यांनाच आवाहन केलं जाते. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी असेल. जो प्रेक्षक आयवा कॅच पकडेल त्यासाठी एक ब्रँडेड इयरफोन असेल आणि लकी ड्रॉच्या द्वारे सोन्याचे 2 कॉईन देण्यात येतील. लकी ड्रॉच्या द्वारे प्रेझेंटेशन सेरेमनी दरम्यान आपण लकी ड्रॉ करणार आहोत आणि आणखीन एक पारितोषिक म्हणजेच भाग्यशाली विजेत्याला मिळणार आहे एक कलर टीव्ही म्हणजेच LED टीव्ही ही देखील लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये तुमच्यासाठी मिळेल. त्यामुळेच ही सूचना देखील प्रेक्षकांनी द्या आणि भरघोस गर्दी करून आपण या भाग्यशाली विजेता आणि या बक्षिसासाठी पात्र ठरा. शेवटचं ओव्हर खोलबट टप्प्याचा चेंडू आहे, अगदी खोदून काढलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. समर्थ कडू आहेत, अगदी कव्हर रिजनचा क्षेत्ररक्षक संदेश गोंधळी आहे, तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 44च्या आकड्यावर. ही पार्टनरशिप कुठेतरी होताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने वैभव भोसलेने बॅटिंग केली आणि त्याला 7 अयाजने दिली आणि अयाजने एकच धाव काढली, पण ही जी छोटीशी पार्टनरशिप आपल्या टीमसाठी फार महत्त्वाची ठरली. 9 गेंदों में 27 रनों की पारी खेल रहे हैं यहाँ पे वैभव. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आपल्या टीमसाठी. एक धाव तर कंप्लीट झाली, बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना सतीश सणस कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, वाईचा ढाण्या वाघ म्हणून ओळखला जातोय आणि आपल्या टीमसाठी 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय. कॅप्टन सतीश सणसच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. एक धाव फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. बिल्कुल देखिए, कभी कभार क्या होता है विघ्नेश की लो स्कोरिंग जो मैच होता है वो काफ़ी दिलचस्प मोड पे चला जाता है. यहाँ पे देखना होगा कि जब देवभूमि फाउंडेशन के गेंदबाज गेंदबाजी करने के लिए आएंगे तब वे किस तरीके की गेंदबाजी करते हैं. बहरहाल दूर वाले छोर से गेंदबाज तैयार हो रहे. नीलेश फटका चांगला आहे, मिड विकेट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे JP वेगाने येईल. एक धाव तर कंप्लीट झाली. थ्रो देखील चांगला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत असताना इथे फलंदाज बाद होतोय. वैभव भोसलेवर स्ट्राईक शाबूत असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा कराव्या लागतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 47 आकड्यावर. चा फटका इनफिल्डच्या वरून, चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. वैभव भोसलेच्या बॅटमधून टीमची धावसंख्या वाढवणारा एक आणखीन एक धर्मवीर चषक चौकार. 4 धावा अगदी इनफिल्डच्या वरून. वैभव भोसलेने इम्प्रेस केलंय. इम्पॅक्टफुल बॅटिंग. 12 बॉलमध्ये 34 धावा. बघा धावफलक जर पाहिलं तर 51 या आकड्यावर जाऊन पोहोचते. म्हणजेच आपण विचार करत होतो 40-45 पण 50-51 पर्यंत हे धावफलक पोहोचले आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगली बॅटिंग, एक महत्त्वाची फलंदाजी करत असताना प्ले एन मिस. ऑप्स नंबर मारा ठेवला गेलाय, पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना निलेश भोईरने देखील मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पण आपण जर पाहिलं तर गोपीदादा प्रतिष्ठान टीमकडून बॅटिंगमध्ये कुठेतरी गफलत झाली होती. त्यामुळेच गोलंदाजी युनिट चांगली आहे गोपीदादा प्रतिष्ठान टीमची. ऑप्शनच्या बाहेर लिडिंग एज लागते. थर्ड मॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वतः सतीश सणस. एकच धाव मिळते आणि अशा तऱ्हेने 6 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या आकड्यावर आणि 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरेल गोपीदादा प्रतिष्ठान. देवभूमी फाउंडेशन टीमने टॉस गमावला, बॅटिंगसाठी उतरली. खडतड प्रवास राहिला. अगदी फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले
आणि सगळेच आपण स्क्रीनवर पाहू शकाल. चेतन सलामीवर आला होता, तो देखील अगदी 8 बॉलमध्ये 9 धावा करू शकला होता. सुधीर देखील लवकर परतला. असे करून फलंदाज बाद झाले, पण शेवटी आपण जर पाहिलं तर वैभव भोसलेचे 14 बॉलमध्ये 35 धावांची एक झंझावत खेळी आणि आपल्या टीमला पोहोचवलं 51वर आणि 52वर आणि 52 धावा फलकावर लागलेत. गोलंदाजीमध्ये अतुल भालेकरने 2 षटक हाताळले, फक्त 11 धावा खर्च केलेत आणि 2 गडी बाद केलेत. सचिन मोरेचं कौतुक करावं लागेल, कारण की 2 ओव्हरमध्ये 10 धावा देऊन फायपर म्हणजेच 5 विकेट्स हॉल आपल्या नावी केलंय. समर्थ कडू एक्सपेन्सिव्ह ठरला. 4थ्या ओव्हरमध्ये 5व्या ओव्हरमध्ये त्याने 20 धावा खर्च केल्यात आणि निलेश भोईरचं शेवटचं षटक, त्या षटकामध्ये 10 धावा आल्या. अशा करून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 52 या आकड्यावर. 53 धावांचं टार्गेट उभं केलंय 36 बॉलमध्ये. बघूया तानाजी सूर्यवंशी म्हणजेच गोपीदादा यांच्या संघाच्या अगदी कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करेल आणि कशा पद्धतीने देवभूमी फाउंडेशन या धावांचा बचाव करेल. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये केलं जाईल बदल ऐकूया महागुरु संतोष मात्रे, सँडी सरांना आणि प्रदीप विचारे, रेडिओ जॉकी प्रदीप विचारे सरांना. ऐकूया त्यांच्याच वाणीतून या संपूर्ण इनिंगची कहाणी. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया विघ्नेश मडवी जी की एक बहुत ही बेहतरीन नूरानी आवाज़ आप सुन रहे थे और बजाइए डीजे यश.
यहाँ पे मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। विकेट कीपर बिल्कुल विकेटों के पास में खड़े हैं। एक फ्लाई स्लिप लगाई हुई है, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक स्वीपर कवर है। इस बार गेंद आने का इंतजार किया, हल्के हाथों से गेंद को खेला, गेंद गली रीजन में गई है और कोई भी रन लेने का प्रयास नहीं किया गया। किस मैन फ्रॉम अंधेरी गेंदबाज जो गेंदबाजी कर रहे कृष्णा त्रिपाठी लेग ब्रेक गेंदबाजी करते हैं सैंडी। 4-5 कदमों का उनका बॉलिंग रनअप बाएं हाथ से राउंड द विकेट। इस बार देखिए ये बल्ले का अंदरूनी सिरा नहीं लगा है, 22 का इशारा किया एम्पायर ने और इस तरीके से लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद चली गई और ये 4 रन। इस तरीके से ये जो चौका, ये किस्मत का चौका मैं कहूंगा सैंडी। नक्कीच अर्जे, कारण बॅट्समन तर चगला परंतु विकेटच्या मागे पाहिलं विकेट वर चगला, शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लगी चगला, चारों खाने जीत आणि 4 रन। सैंडी यहाँ पे विकेटें गिरानी होंगी, विकेटें रेगुलर इंटरव्यू में यहाँ पे प्राप्त करनी होगी देवभूमि फाउंडेशन के गेंदबाजों को, तब वे इस मैच पे वापस लौट सकते हैं। ये चले कृष्णा, काफी अच्छी गेंद थी, पूरी तरह से अंदर की तरफ ले आए थे, गुगली गेंद थी और ये देखिए एक तो अकाउंट में जो पैसे है वो कम है और ऊपर से खर्चा ज्यादा। नक्कीच प्रदीप, 5 लाखची आपण टुर्नामेंट स्पर्धा खेळतो तर ह्या प्रकारच्या चुका असम्य असतील, सम्य नाही त्यांना। खराब खराब क्रिकेट, एक तर जीव तोडून बॉल काय टाकला इनटू द ब्लॉक, परफेक्टली डील। पहा बिल्कुल सैंडी गुगली गेंद थी, अंदर की तरफ ले आए थे और इस तरीके से अगर ओवर थ्रो हुआ तो काम आसान हो जाएगा गोपी दादा प्रतिष्ठान टीम का। चलिए जल्दी जल्दी करिए, कुल 4 रन है, 9 रन का कुल स्कोर है, 3 गेंदों की समाप्ति हुई है, लक्ष्य है 53 रनों का गोपी दादा प्रतिष्ठान टीम के सामने। नाउ फेसिंग वंस अगेन वेरी डेंजरस मैन पार्थ। और इस बार देखिए फिर एक बार ये गुगली गेंद थी और खेलना चाहते थे पार्थ चंदन, ऑफसाइड में मोटा सिरा लगा था लेकिन फ्लाई स्लिप में जो क्षेत्ररक्षक है उनसे काफी दूर गेंद थी। लेकिन मैं सराहना करना चाहूंगा कृष्णा की बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा करते हुए। हर गेंद के ऊपर ऐसा नजारा लग रहा है सैंडी कि शायद विकेट का पतन होगा। ये चले कृष्णा, इस ओवर की ये 5वीं गेंद, बाएं हाथ से राउंड द विकेट। और इस बार देखिए सैंडी, आप एक प्रतियोगिता खेलते हो, उसमें आपको मैन ऑफ द सीरीज के पुरस्कार से बाइक मिलती है, तो आपका हौसला 7वें आसमान पे है। पृथ्वीराज के बल्ले से निकलता हुआ ये चौका बजा पृथ्वीराज और पार्थ चंदन की जोड़ी मैदान के बीच में। यह गेंद इस बार पृथ्वीराज उल्टा बल्ला चलाया था, रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, गेंद मिडिल स्टंप पे टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई, लेग ब्रेक होती हुई, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। ओवर की समाप्ति हुई है। स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर सैंडी 14 रन बगैर किसी नुकसान के बाद गोपी दादा प्रतिष्ठान टीम का। क्या लग रहा है सैंडी, 53 रनों का लक्ष्य है, थोड़ा सा जो ओव्हर थ्रो हुआ था उससे लक्ष्य आसान नजर आ रहा है। नक्कीच अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे, परंतु त्यासाठी एकदम सटीक लाईन लेंथ एक गोल्डन आर्म मध्ये जो असेल आणि त्याचे विकेट जर पडले तर मॅच मध्ये अजून कमबॅक करू शकतात, वापसी जरूर होऊ शकते अर्जे। बिल्कुल, इस मुकाबले में एक ही देवभूमि फाउंडेशन को एक ही चारा है सैंडी, विकेटें गिराना। अगर उनके गेंदबाज यहाँ पे विकेटें प्राप्त करने में सफल हो पाए तो निश्चित रूप से इस मैच में मजा आएगा, वरना ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा हो जाएगा। देखते हैं क्या कुछ होता है दूर वाले छोर से, यानी कि गांव वाले छोर से गेंदबाजी का जिम्मा संभालने के लिए यहाँ पे गेंदबाज को मोइन को मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। आप देख रहे हो ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट का महासंग्राम, धर्मवीर आनंद दिगे ट्रॉफी 2025, मैन फ्रॉम चीता कैंप मोइन। क्षेत्ररक्षण देखिए सैंडी, विकेट कीपर काफी छोटे कद के, विकेट से थोड़े से दूर है, एक फ्लाई स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर और एक लॉन्ग ऑफ। इस बार देखिए गली रीजन में गेंद गई थी, वहां के क्षेत्ररक्षक ने बिल्कुल जमीन पे गोता लगा के गेंद की जो पेस थी उससे कम कर दिया सैंडी, वरना ये गेंद 4 रन के लिए चली जाती। बहुत ही उम्दा क्षेत्ररक्षण, स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 15।
नक्कीच आणि या एक एक धावा जर वाचवले ना अजूनही मात्र बलकटी मिळेल बॉलरला, थोडासा आत्मविश्वास मनोबल वाढेल. बिल्कुल, अगर आप इस तरीके से क्षेत्ररक्षण करोगे तो गेंदबाज का जो मनोबल है ये बढ़ जाएगा. ये गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से खेली है और एम्पायर इशारा कर रहे हैं 6 रनों का. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. बिल्कुल ये रायझिंग स्टार का किताब दिला, त्याच्या साजेसा असा फटका पृथ्वीराज सुपर्ब. इस बार देखिए ऑन ड्राइव किया है, हेलीकॉप्टर अटैम्प्ट किया है, कलाई का इस्तेमाल किया है और गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर खेला और ये 4 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं पृथ्वीराज. उनको पता है कि जल्द से जल्द रन मुकम्मल करेंगे तो अगर विकेट जाता है तो आने वाले बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव कम हो जाएगा. कुल स्कोर है इस चौके के सहायता से 25 रन. बजाइए डीजे. बहुत पॉवर ही प्लेला एक सुरेख असं उत्तर देताना पाहून कसं खेळत आहे सर्वोत्तम उदाहरण. What a no look shot! Ho 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 ho! What a shot! Unbelievable no look shot! Sarlek 4 runs. गेंद का गति का इस्तेमाल किया, नो लुक स्ट्रोक खेला और ये 4 रन. पूरी तरह से अब यहाँ पे सेट हो गए और उन्होंने विकेट की जो तासीर है इसे भांप लिया है और लाजवाब बल्लेबाजी करते हुए. Oh my God! That is unbelievable, fabulously batting by पृथ्वीराज. Superb batting. 4 run. काय फिक्स झालेली आहे. अजून एक क्रिकेट कुठे परत गेले. येस येस डीजे प्लीज. पृथ्वीराजने चेन पडत नाहीये, ते धावा तब्बल ठोकल्यात. बॅटची कडा बॅकफुटवर जाताना कट करत होतं पण का किती आसान काम. ज्याप्रमाणे तू म्हणलो होतोच लेदर क्रिकेटमध्ये मार्क ग्रेट बॅच, त्याच्यानंतर त्या दोन्ही लेदर क्रिकेटमध्ये श्रीलंकाने आणलं पण पृथ्वीराजला त्या सेम स्टाईलमध्ये दैन्याचा पुरेपूर फायदा घेताना 33 या धावसंख्येवर पोहोचवलं. काम आसान केलं अर्जे. बिल्कुल सैंडी, पावर प्ले का बहुत अच्छा यहाँ पे इस्तेमाल किया है पृथ्वीराज ने. अपने व्यक्तिगत कुल स्कोर पे बल्लेबाजी कर रहे हैं पृथ्वीराज. 27 10 गेंदों में 27 रनों की उन्होंने पारी सजाई है और क्या लाजवाब स्ट्रोक. बिल्कुल दर्शनीय स्ट्रोक खेले और यहाँ पे जितने भी दर्शक आज आए हुए हैं और हमारे साथ tenniscricket.in के माध्यम से जुड़े हुए हैं, सभी को अपने बल्लेबाजी से बिल्कुल खुश कर दिया सैंडी. तो जैसे ही तीसरे ओवर प्रगति पे हो, कृष्णा आ रहे हैं गेंदबाजी अक्रम जारी रखने के लिए. आइए इसी गांव के भूमिपुत्र, हमारे नवी मुंबई की एक सबसे लोकप्रिय क्रिकेट कॉमेंटेटर, टेनिस क्रिकेट जगत के महागुरु संतोष म्हात्रे. सैंडी, थँक्यू सो मच अर्ज. आता 20 मध्ये केवळ 24 मध्ये 20 एकदम छोटं आणि आसान. व्हॉट अ खडक ऑन द पिच शॉट. व्हॉट अ खडक. बेहतरीन क्रिकेटचं माधुर्य दाखवलं. देखणे पण सौंदर्य ते होते. डीजे प्लीज. बाद नव्हता. व्हॉट अ लवली शॉट. इनसाइड आउट जस्ट ओव्हर द एक्स्ट्रा कवा. खूप खराब प्रदर्शन मी म्हणेन देवभूमी फाउंडेशन. गोपीदादा प्रतिष्ठान आता मात्र विजयाचा समय. पहिली मॅच खूप चुका झाल्या. जवळजवळ 4 बॅटरने चुका केल्या होत्या. मोठे स्ट्रोक केल्यानंतर विकेट फेकलेले होते पण यावेळेला त्याने चुकांमध्ये सुधारणा केली. येत क्रिकेट सांगतं. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. हवेमध्ये स्ट्रोक. नो चान्स. मॅचला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने नेताना षटकार चौकारांची भाषा दोन्ही बाजूला बोलू लागले. एका बाजूला पाहायला गेलं तर मॅन फॉर्म सीव्हीडी पृथ्वीराज, तर दुसऱ्या बाजूला बरोबर कोपरखान्याच्या नजीकचा भोंडकोड्याचा ब्रँड अर्थातच पाचन. आता बॅट्स म्हणून आला पृथ्वीराजचा षटकार.
Oh my, the second time. No, look. Another is a super duper stroke. Over the sole leg. It's a maximum chatkar. Now score is level. Superb duper batting. धर्मवीर चषक ऑल इंडिया ओपन नवी मुंबईचे Thank you, बहादर thank you. क्रिकेटर रंगात येताना Thank you, पहा. DJ. काय प्रदीप नवी मुंबईचं क्रिकेट बिल्कुल सैंडी पी फैक्टर पार्थ चंदन और पृथ्वीराज क्या बल्लेबाजी कर रहे हैं सैंडी. मॅच फिनिश पहा किती मॅच लवकर जवळजवळ 2.5 मला उद्ध्वस्त क्या बल्लेबाजी की है सैंडी, मानना पड़ेगा इन दोनों खिलाड़ियों को. काफी बेहतरीन ताबड़तोड़ बल्लेबाजी की, स्फोटक पारी केली दोनों ने भी. संपलेले मॅच थांबू मैच बाबांना फिनिश. यस सैंडी, क्योंकि 53 रनों का लक्ष्य जीतने के लिए. मॅच फिनिश केली किती लवकर पहा फक्त 2.5 कमाल केली यार. 53 असं वाटलं थोडासा प्रतिकार मिळेल, प्रतिकाराला मात्र धुळीच मिळवलं. त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त केले यार जे. येस नाव टाइम फॉर द प्लेयर ऑफ द मॅच नन अदर ज्याने बॉलिंगच्या जोरावर ज्याने 2 ओव्हर हाताळलं. त्या 2 मध्ये अवघ्या धाबा दिल्या फक्त 10 धाबा आणि पहिला बॉलर होते 5 विकेट घेणारा. गोपीता